मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? तर मित्रांनो, आज आपण चाललोय गोरखगडला आणि आपल्यासोबत आहेत आपले सगळे भाऊ. इथे आता पहिला आपल्याला दिसतोय मुंबईवरून आलाय मनीष देशमुख. नुकताच हा कळसुबाई सर करून आलाय. त्यानंतर हा मोठा मुश्किलीने आलाय आमचा मयूर दादा, ₹1,00,000 पैशावरती. त्यानंतर बाजूला दिसतोय आमचा सोनू दादा आहे. त्यानंतर तन्मय यशवंतराव, चैतन्य दादा आणि इकडे आमचा मोरक्या भाई. हा तुम्हाला दिसतोय इकडे चैतन्य दादा. हा जंगलामध्ये GPS लावून आम्हाला रस्ता दाखवतो. काय बघतो रे? वहिनीची आठवण आली. चला गोरखगडाकडे जाऊयात. पहिली गेलेली विकेट. त्यानंतर इकडे दिसतात आपल्याला आमच्या मांजरीचा व्हिडिओ कॉल आलाय. पहिली विकेट पडली. मांजरीचा व्हिडिओ कॉल दाखवा. नॉर्मल कॉल आहे. ओके. आमच्या सोबत आहे तुषारबाई. भाई, आज कसं वाटतं तुम्हाला? आज आपण 5 वर्षांनी ट्रेकला आलोय. आपला लास्ट ट्रेक झाला ढाकबैरीचा 2020ला. त्यानंतर आज आपण येतोय. कसं वाटतंय? आज तर एकदम फुल जल्लोष आहे. आता नवीन वर्षाची सुरुवात आपण एकदम उत्साहाने करणार आहोत. 2024चा शेवट पण आपण खूप चांगल्या पद्धतीने करत आहोत.
आणि ही सगळी यंग जनरेशन आहे त्यांच्यासोबत सगळ्यांचा संकल्प होता रोहित देशमुख आहे. अरे बापरे, चेतन दादा तर काठी घेऊन चाललेत माकडासाठी. हे पुण्यावरून खास ट्रेकर्स आलेत मयूर देशमुख, ज्यांना आत्ता उधमळायला लागलंय. हरिश्चंद्रगडच्या वेळेस पण त्यांना असंच काहीतरी मिसळ खाल्ली भरपूर आणि उधमळायला लागलं. आज वडा उसळ घेतलेली, त्यासोबत उत्तप्पा. रोहित देशमुख आलेले आहेत. चैतन्य देशमुख यांचं हार्दिक स्वागत. तन्मय यशवंतराव खास बदलापूरवरून. मनीष देशमुख मुंबई. मयूर देशमुख फ्रॉम पुणे. आणि पुढे गेले ते रोशन देशमुख. आणि ही अफलातून चढाई करत असताना रोशन देशमुख एकदम आघाडीवर. पाठोपाठ रोशन देशमुखच्या पाठोपाठ रोहित देशमुख. Over the edge, feel like I'm floating through the air. The pain I felt is paid for, all is said and done. Oh, I am restricted, fixed upon the web. I need to kick the habit that my mind is breathing in. मित्रांनो, हा झेंडा दिसतोय इकडे आपल्याला जायचंय. हा गोरखगडाचा मेन टोक आहे. एक डोंगर चढलो आपण, आता तो डोंगर उतरतोय आणि पुन्हा आपण जो आपला मेन ट्रेक आहे तिकडे जातोय. उत्तप्पा जिरला. चला मग या. तुम्ही इथं
पिंपळाचं झाड. आता पुढे सुरू होतोय तो गोरगडचा थरार.
धर्मवीर शास्त्रवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी ओम नमः पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम बम बोले हर हर महादेव अलग निरंजन. चला आता आपण गोरखगड उतरतोय. तुषारभाई पुढे आहे. भाई कसं उतरायचंय? ओके चला रे पायऱ्या बघत चला. पायऱ्या बघत उतरायचं, पायऱ्या बघत. ठीक आहे, पकडायला खाचे आहे तिथे. काचे आहेत का भाई? ओके चला चला तुम्ही आरामात चला, काय विषय नाही. खाली बघू नका, तिथेच बघा. यस राईट. ये तुझ्यापेक्षा बॅग जड आहे. काय काय बॅग फेकती, बॅग फेकती. येईल ताप उलटा खरंच बॅग जवळ त्याच्या. शाबास भाई, गुड, कीप इट अप. भाई असंच मला पण खाली उतरव. या या या. हा जो खालून टेकू लावतो तो आमचा मोठ्या अरे सोड खाली. आला आला चल. सर्वांना वरती घेऊन आला. आता सगळ्यांना खाली उतरवतोय. असा फिर तसा फिर करून त्यांनी सगळ्यांना खाली उतरवलंय. आता खाली फिर. चेतन दादा बिचारा आमचा, त्याच्यापेक्षा त्याची बॅगच जड दिसते. अरे हे घाल त्याला धर, त्याला धर. दगडाला असा चिपकलाय जशी की घोरपड चिपकले. अशा प्रकारे आपण गेलोय. दुपारचे 2:30 वाजलेत आणि आता आपण इकडे जेवायला बसलोय. सीट आहेत नाही रे. भाईचा उपवास आहे आणि इकडे काही बघायला खिचडी आणली. हे आमचे 2 शिलेदार जे वरती आले नाही, आमचे रोहित दादा आणि इकडे मयूर दादा अर्धवट परत आले आणि आता ते मला वाटते भाकरीवर जोर मारतात. कोल्हापुरी ठेचा दिसतो इथे, चेतन दादाने आणलाय. तिकडे ब्रेड जाम फरसान, क्या बात आहे. भाकरी परतीचा प्रवास सुरू. आमचा मयूर दादा वरपर्यंत काही येऊ शकला नाही. आमचा रोहित दादा काही काय वरती आला नाही. कळसुबाई रिटर्न. फायनली मित्रांनो आता आपण गोरखगड सर करून खाली आलोय. मित्रांनो कसा वाटला आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की
लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर आपण फीडबॅक घेऊयात. भाई कसा वाटला आजचा ट्रेक तुम्हाला? एक नंबर. रोहित दादा तुझा एक्सपिरियन्स कसा होता आजचा? गोरखगडचा थरथराट. मयूर दादा काय म्हणशील? एक नंबर. सगळ्यांनी यावं एकदा पुन्हा इथे प्रतिबस येतं. पण तूच वरती आला नाही त्याचं काय? पुढच्या वेळेस. तन्मय कसं वाटतंय? मनीष दादा, चैतन्य दादा. ओके चलो बाय बाय. भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये.